ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री माताजींच्या एका खूप वेगळ्या विचारावर चर्चा करणार आहोत. दोषदर्शन, प्रगतीचा मार्ग या लेखातला हा विचार आहे. हो, नमस्कार. म्हणजे आपल्यातल्या उणीवा किंवा दोष ज्यांना आपण सहसा टाळतो किंवा नकारात्मक मानतो, त्यांच्याकडे एका विधायक दृष्टीनं कसं बघायचा हा विषय आहे. बरोबर. लेखाचं मुख्य सूत्रच हे आहे की दोषांना अडखळा नाही, तर ती एक संधी आहे, प्रगतीची संधी. अगदी. आणि याच्या मुळाशी आहे आत्मसुधारणेचा एक म्हणूया की प्रभावी दृष्टिकोन. खास करून जाणीव म्हणजे ज्ञान आणि कृती करण्याची शक्ती म्हणजे सामर्थ्य यांचं नातं कसं आहे यावर हा लेख जास्त भर देतो. लेखातली पहिली कल्पनाच मला खूप इंटरेस्टिंग वाटली की समजा कोणी आपला दोष दाखवला किंवा आपल्यालाच तो सापडला तर दुःख नाही करायचं, उलट आनंद मानायचा, जणू काही खजिना सापडला. बरोबर. हे सुरुवातीला ऐकताना एकदम वेगळं वाटू शकतं खरंय, पण त्यामागचा विचार असा आहे की जी गोष्ट आपल्याला कळत नकळत मागे खेचत होती, प्रगतीला अडवत होती, ती आता आपल्या समोर आली आहे, पकडीत आली आहे. म्हणजे ती आता आपल्या नियंत्रणात येऊ शकते. अगदी. आणि म्हणूनच तो खजिना आहे, कारण ती गोष्ट आता बदलता येण्यासारखी झाली आहे. योग साधनेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर याला आणखी एक महत्वाचा अर्थ आहे. तो कोणता? ज्या क्षणी साधकाला एखादी गोष्ट अयोग्य आहे, चुकीची आहे याची स्पष्ट जाणीव होते, तो फक्त ज्ञानाचा क्षण नसतो. त्याच क्षणी, अगदी त्याच वेळी ती गोष्ट बदलण्याचं किंवा दूर करण्याचं सामर्थ्य सुद्धा आपोआप मिळतं. म्हणजे ज्ञान आणि सामर्थ्य एकदम एकत्र येतात. हो, त्या वेगळ्या नाहीत. एकाच अनुभवाच्या त्या दोन बाजू आहेत. जाणीव होणं हेच बदलाचं पहिलं पाऊल आहे. ती जाणीवच शक्ती आहे. हे महत्वाचं आहे. जाणीव होणं हेच सामर्थ्य आहे. पण मग लेखात एक पुढचा मुद्दा आहे जो थोडा कठीण वाटतो मला. कोणता? की गंभीर योग साधनेत दुर्बलता किंवा इच्छाशक्तीचा अभाव हे स्वीकारलं जात नाही. म्हणजे चूक कळली आहे हे माहीत आहे, पण तरीही ती चालू ठेवणं. हो. याला फक्त दुर्बलता न म्हणता ते अप्रामाणिकपणाकडे नेऊ शकतं असं म्हटलंय. हे जरा जास्त कठोर नाही का वाटत? कठोर वाटू शकतो, पण त्यामागचा तर्क समजून घ्यायला हवा. काय आहे तो तर्क? अज्ञानातून, म्हणजे माहीत नसताना एखादी चूक होणं हे वेगळं. ते स्वाभाविक असू शकतं. हां. पण एखादी गोष्ट चुकीची आहे हे स्पष्टपणे माहीत असूनही ती जाणीवपूर्वक चालू ठेवणं, यात स्वतःशीच कुठेतरी प्रामाणिकपणा कमी पडतो. म्हणजे आपण स्वतःला फसवतोय. एका अर्थी हो, कारण याचा अर्थ असा होतो की आपल्याला प्रगती करण्याची खरी तीव्र इच्छा नाहीये, किंवा त्या इच्छेपेक्षा दुसरी कोणती तरी गोष्ट, एखादी सवय किंवा सुख आपल्याला जास्त महत्वाचं वाटतंय. आणि ही जी दुर्बलता आहे, म्हणजे माहीत असूनही कृती न करणं, हा फक्त इच्छाशक्तीचा अभाव आहे की त्यामागे अजून काही आहे? इथेच तो दुरिच्छा शब्द येतो. बरोबर? अगदी बरोबर. जर चूक माहीत असूनही आपण ती करत राहिलो तर शक्य आहे की आपल्या मनात कुठेतरी खोलवर एक सूक्ष्म दुरिच्छा लपलेली आहे. दुरिच्छा म्हणजे वाईट इच्छा? हो, वाईट इच्छा किंवा चुकीच्या गोष्टीबद्दलची एक प्रकारची ओढ. ती इतकी सूक्ष्म असू शकते की पटकन लक्षात येत नाही. जसा फळाच्या आत लपलेला किडा असतो ना, वरून फळ चांगलं दिसतं, पण आतून ते पोखरलं जातंय. अगदी तसंच ही दुरिच्छा आपल्या प्रगतीच्या इच्छेला आतून पोखरत असते. बापरे. म्हणजे ही इतकी छुपी असू शकते आणि म्हणूनच तिला शोधून काढणं, तिला नष्ट करणं महत्वाचं आहे असं म्हटलंय. होय, कारण लेखात तसा इशारा आहे की या दुरिच्छेकडे किंवा माहीत असून केलेल्या चुकीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर भविष्यात अशा काही अडचणी उभ्या राहू शकतात ज्यांना नंतर सुधारणं खूप कठीण होऊन जाईल. अच्छा. म्हणजे दोष सापडणं हे फक्त एक चूक कळणं नाहीये, तर ते आपल्या आतल्या अंधारावर प्रकाश टाकण्यासारखं आहे. प्रत्येक दोष दर्शन हे म्हणजे प्रगतीसाठी एक नवीन दार उघडण्यासारखं आहे, प्रकाशाला वाट करून देण्यासारखं आहे. खरंच.
हा विचार आपल्या नेहमीच्या दृष्टिकोनाला एक प्रकारे आव्हानच देतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर स्वतःचे दोष किंवा उणीवा हे काहीतरी वाईट, निराश करणारं असं न मानता ते आत्मपरीक्षणासाठी आणि आपल्या विकासासाठी मिळालेले महत्त्वाचे संकेत आहेत. त्यांना ओळखता येणं हीच एक मोठी उपलब्धी आहे. अगदी बरोबर. आणि मग या सगळ्या चर्चेतून श्रोत्यांनी स्वतःला विचारायला एक छान प्रश्न मिळतो. कोणता? आपण पाहिलं की ज्ञान आणि सामर्थ्य एकत्र येतात. मग आपल्या रोजच्या जगण्यात ज्या क्षणी आपल्याला एखादी आपली सवय किंवा विचार किंवा वागणूक चुकीची आहे याची स्पष्ट जाणीव होते, त्या क्षणीच आपल्याला ती बदलण्याचं सामर्थ्य खरंच जाणवतं का? आतून तशी शक्ती वाटते का? आणि जर नाही वाटत असेल तर त्यामागे फक्त इच्छाशक्तीची कमी आहे, म्हणजे दुर्बलता आहे, की नकळतपणे लेखात सांगितल्याप्रमाणे एखादी सूक्ष्म दुरिच्छा आहे जी आपल्याला थांबवते आहे? विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच. हो, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. स्वतःच्या अंतरंगात डोकावून पाहण्याची ही एक संधी आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.